नियम सबके लिए सेम होना चाहिए, चाहे वो आम नागरिक हो या मंत्रालय का व्हीआयपी। गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राने एकच गोष्ट पाहिली आहे, सिस्टीम कोणतीही असो, नेते कुणाचेही असो, भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराचा पाया हलवणारा एकच सिंह मैदानावर उतरतो, तो म्हणजे IAS तुकाराम मुंडे। शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले, डीमार्टच्या सॉफ्टी आईस्क्रीम मध्ये जिवंत किडा सापडल्यावर सामान्यांचा शेवटचा विश्वास कुणावर होता, तर थेट तुकाराम मुंडेंवर। पण विचार करा, जो माणूस जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नामांकित हॉटेल्स, सुपर मार्केट्स आणि व्यापाऱ्यांचे धडाधड परवाने रद्द करतो, त्याला रोखण्यासाठी सिस्टमने कोणती नवी खेळी खेळली? एकीकडे केळ्यावर साधा काळा डाग दिसला तरी कडक कारवाई, आणि दुसरीकडे महाराष्ट्राची सत्ता जिथून चालते त्या मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये चप्पल स्टँड पेक्षाही भयंकर कचरा, अस्वच्छ फ्रीज आणि गंजलेले चाकू। आजचा हा व्हिडिओ फक्त एका कोर्टाच्या निकालाचा नाहीये, हा व्हिडिओ पुरावा आहे की एका प्रामाणिक माणसाला काम करू न देण्यासाठी ही सिस्टीम किती खालच्या थराला जाऊ शकते। मित्रांनो, तुकाराम मुंडे म्हणजेच ऍक्शन। जिथे अन्याय दिसेल, तिथे भ्रष्टाचार दिसेल, तिथे थेट प्रहार करायचा हा त्यांचा स्वभाव। अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या आयुक्तपदी जेव्हा मुंडेंची नियुक्ती झाली, तेव्हा भेसळखोरांना घाम फुटला होता। शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ, मुंडेंची नजर पडली आणि मोठी कारवाई झाली। डीमार्ट मध्ये ग्राहकांच्या सॉफ्टी आईस्क्रीम मध्ये जिवंत अळी म्हणजे किडा सापडला, तक्रार थेट मुंडेंच्या टेबलवर पोहोचली। नामांकित रेस्टॉरंट्स आणि पंचतारांकित हॉटेल्स मध्ये अस्वच्छता, थेट परवाना सस्पेंड। कायद्याची अंमलबजावणी अर्धीमुर्धी होत नसते, ती 100%च व्हावी लागते। हा मुंडेंचा कामाचा फंडा आहे। त्यांनी मुंबई, नवी मुंबई पासून ते अगदी संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा माफिया, औषधांचा बेकायदेशीर व्यापार आणि अस्वच्छ हॉटेल्स विरुद्ध धडक मोहीम उघडली। जनतेने टाळ्या वाजवल्या, सामान्य माणूस म्हटला की शेवटी असा एक अधिकारी आलाय जो बड्या धेडांना खऱ्या अर्थाने नडलाय। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा एक अधिकारी इतक्या धडाक्याने काम करतो, तेव्हा सिस्टीम मधील काही लोकांना पोटशूळ का उठतो? नवी मुंबईतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलचा परवाना मुंडेंच्या विभागाने रद्द केला। ते हॉटेल चालक थेट मुंबईच्या उच्च न्यायालयात गेले। न्यायालयात सुनावणी सुरू झाली। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या समोर हे प्रकरण आलं। आता इथे जो हाय व्होल्टेज ड्रामा घडला तो नीट ऐका। कोर्टात जेव्हा मंत्रालयाच्या कॅन्टीनचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय रिपोर्ट सादर केला माहितीये? त्यांनी न्यायालयात दावा केला की आम्ही मंत्रालयातील उपहारगृहाची सलग 7 तास तपासणी केली आहे आणि ते 98% स्वच्छ आहे। पण न्यायालयात वकिलांनी यावर शंका उपस्थित केली। हायकोर्टाने तात्काळ 4 वकिलांचं पथक मंत्रालयाच्या कॅन्टीनची पाहणी करण्यासाठी पाठवलं आणि अवघ्या 45 मिनिटात काय सत्य बाहेर आलं? 7 तास तपासणी करून अधिकाऱ्यांना जे दिसलं नाही ते वकिलांना 45 मिनिटात दिसलं। उघड्या ड्रेनेजच्या जाळ्या, फुटलेल्या लाद्या आणि गळणारे नळ, भांड्यांच्या धुण्याच्या जागेवर जवळच तुटलेली गटार लाईन, डिफ्रॉस्ट न केलेले घाणेरड्या अवस्थेतील फ्रीज, ज्याच्या शेजारी किसलेलं खोबरं उघड्यावर ठेवलं होतं, आणि भाजी कापण्यासाठी वापरले जाणारे गंजलेले जुने चाकू। हे सगळे फोटो जेव्हा हायकोर्टात सादर झाले, तेव्हा कोर्टाचा पारा चढला। न्यायालयाने हे फोटो पाहून जे शब्द वापरले ते संपूर्ण प्रशासनाच्या तोंडावर सणसणीत चपराक मारणारे होते। न्यायमूर्ती कडाळले, यापेक्षा तर चपलांचा स्टँड जास्त स्वच्छ असतो। एका केळ्यावर काळा डाग दिसला म्हणून तुम्ही खाजगी हॉटेलचा परवाना थेट रद्द करता, पण मंत्रालयातील तुटलेली गटार, गंजलेले चाकू आणि उघड्यावर ठेवलेलं अन्न तुम्हाला दिसत नाही का? कोर्टाने अत्यंत कडक शब्दात खडसावलं, व्हीआयपी संस्कृती बंद करा, कायदा सर्वांसाठी समान असावा। जर तुम्ही खाजगी स्थापनांना सुधारण्यासाठी इम्प्रूव्हमेंट नोटीस देत नसाल आणि थेट कारवाई करत असाल, तर आधी मंत्रालयाची कॅन्टीन बंद करा, नाहीतर त्या हॉटेल्सचे परवाने पूर्ववत करा। शेवटी FDAला आपली चूक मान्य करावी लागली आणि सुधारणा नोटीस देण्यास सहमती दर्शवावी लागली। पण जरा थांबा, विचार करा, हा पराभव तुकाराम मुंडेंचा आहे का?
की हा पराभव त्या यंत्रणेचा आहे जिने एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी स्वतःची घाण लपवण्यासाठी खोटे अहवाल तयार केले. तुकाराम मुंडे हे नाव फक्त एका अधिकाऱ्याचं नाही, तर तो एक विचार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय मुंडेंची जिथे बदली होते तिथे ते नियम लागू करतात. पण मग त्यांच्या सोबत काय होतं? कधी राजकीय दबाव, तर कधी सहकार्यांची असहकार्याची भूमिका. जसं की आता पण त्यांच्या सोबतच्या 29 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अपोजिट केस केली की आम्हाला संडेला पण काम करायला लावताय. जेव्हा एखादा उच्च पदस्थ अधिकारी प्रामाणिकपणे कारवाई करायला लागतो तेव्हा सिस्टीम मधले खालचे आणि वरचे घटक त्याला चुकीचा अहवाल देऊन अडकवण्याचा प्रयत्न करतात. मंत्रालयाची कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा खोटा अहवाल कोणी दिला? तो मुंडेंना अंधारात ठेवून सादर केला गेला का? कारण सिस्टीमला माहिती आहे जर मुंडेंना रोखायचं असेल तर त्यांचा कायदा त्यांच्यावरच उलटवून दाखवा. पण सिस्टम हे विसरतं की तुकाराम मुंडे कोणत्याही पदावर असोत, लोकांच्या मनात त्यांचा आदर तसाच राहतो. कारण जनतेला माहितीये शेगावच्या पेढ्यांमधील भेसळ थांबवणारा किंवा डीमार्टच्या अस्वच्छतेवर ताशेरे ओढणारा अधिकारी फक्त तुकाराम मुंडेच असू शकतो. मित्रांनो, आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जर मंत्रालयातील व्हीआयपी कॅन्टीनची ही अवस्था असेल तर आपल्या गल्लीबोळात असणाऱ्या साध्या हॉटेल्समध्ये आपण काय खातोय? जर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच नेहमी वादाच्या भोवऱ्यात ढकललं जात असेल तर उद्या कोणता तरुण IAS अधिकारी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत करेल? कारण इतक्या दिवसापासून त्या पोस्टवर आलेल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं सत्य समोर आणलंच नव्हतं जे मुंडेंनी आणलंय. तुकाराम मुंडेंचा लढा हा स्वतःसाठी काही नाहीच आहे, तो कायदा सर्वांसाठी समान असावा यासाठी आहे. सिस्टम बदलण्यासाठी पद नाही तर नियमांवर ठाम राहण्याची नीती लागते आणि ती नीती तुकाराम मुंडेंकडे आहे. तुम्हाला काय वाटतं? हायकोर्टाने दुटप्पी कारभारावर मारलेली चक्राक योग्य होती का? आणि तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्याला काम करू न देण्यामागे कोणाचा हात असू शकतो? तुमचं परखड मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडायचंय. मला तुमचे कमेंट्स, तुमचं मत ऐकायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ प्रत्येक त्या माणसापर्यंत पोहोचवा ज्याला वाटतं की या देशात कायदा सर्वांसाठी समान असावा. व्हिडिओला आताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या जवळ येईल. काळजी घ्या, सतर्क रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.